आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार सरबत बनवणार आहोत। हे सरबत नुसतं प्यायचं नाही तर पिता पिता खायचं पण आहे। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा सरबत। नमस्कार, मी हर्षदा's किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत प्रेमाचं सरबत। तर आता मस्त असं सरबत बनवायला सुरुवात करूया। इथे आपण कलिंगड घेतलंय, पाहू शकता। त्याला असं मधून कापून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्या दोन भागाचे आणखीन हा एक पावभाग करणार। मी पावभागच वापरणार आहे। जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण वापर करणार आहोत। आणि ह्याचे ना बारीक असे तुकडे करून घ्यायचे आणि बारीक बारीक असे चिरा मारायचे आहेत। आपल्याला ज्या साईजच्या हव्या त्या साईजचे आपण असे कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे। हे बघा, पाहू शकता। आणि आपल्याला जमेल तेवढ्या या बिया आहेत ना ह्याच्यातल्या, त्या आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने काढायचे। मी हाताने जरी काढल्या तरी पण हरकत नाही। मी सुरीने थोडं काढते। थोडे थोडे मोठे जे तुकडे आहेत त्याला पण बारीक करून घेतलेत। आणि आता हे आपलं रेडी झालेलं आहे। आता मी एक बाउल घेते आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध मी आधीच तापवून गार करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता बाउलमध्ये काढलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 4 चमचे रोज सरबत ओततो आहे। हे बघा, रोज सरबत आपल्याला जर जास्त आवडत असेल तर मग जास्त टाकलं तरी हरकत नाही, पण मी 4 चमचे टाकले। आणि हे थंड थंड मस्त असं होण्यासाठी बर्फाचे तुकडे घातलेत। आता हे आपल्या शरीराला थंडावा देणारा असा सब्जा तो आपण घालून घेऊया। आता रोज सरबत देखील थंडावा देतो आणि सब्जा देखील थंडावा देतो। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे जेवढं आपण थंड पिऊ खाऊ तेवढं चांगलंच आहे। आणि हे कलिंगडाचे छोटे छोटे आपण तुकडे जे करून घेतलेले आहेत फोडींचे, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया सरबतामध्ये। हे बघा, आणि अगदी थोडंसं अगदी अर्धा मिनिटभर मिक्स करायचं असं। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता मी इथे ग्लास घेते। ग्लासाला जरा डेकोरेट केलं ना की जरा मुलांना खूपच आवडतं, म्हणून मी जरा हे असं सजावट करते थोडीशी अशी। आणि जरी आपल्याकडे पाहुणे आले तरी हे अतिशय पटापट होणारं सरबत आहे। अगदी 2-3 मिनटात लागतात व्हायला। फक्त दूध गरम केलेलं असलं की म्हणजे झालं। आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जरा मी सब्जा घालून घेतला आहे। आणि हे आपण बनवलेलं सरबत आहे जे खाताना खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो। हे पहिलाच सरबत आहे की आपण नुसतं सरबताबरोबर म्हणजे नुसतं प्यायचंच नाही तर पिता पिता खायचं देखील आहे आपल्याला। हे बघा, अतिशय सुंदर असं हा सरबत होतो। हे बघा, आणि मुलं तर खुश। अगदी उन्हातून खेळून आले की म्हणतात काहीतरी प्यायला पाहिजे ना थंड थंड। मग हे दिलं ना सरबत की अतिशय म्हणजे त्यांना पण शरीराला पण थंडावा आणि आपण पण खुश। मुलं खुश तर आपण खुश। आणि हे सरबत तुम्हाला कसं वाटलं? आता मी ह्याला नाव काय द्यायचं, तर आता नाव मी दिलं ह्याला प्रेमाचं सरबत। आता हे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।